लाईव्ह 24 तास. कोल्हापूरच्या राजकारणासह सहकार क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत माननीय उच्च न्यायालय सर्किट बेंच कोल्हापूर यांनी शासनाला निवडणूक प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची निवडणूक 90 दिवसात घेण्याचे आदेश यापूर्वी माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशाची मुदत 3 ऑगस्ट रोजी संपत असतानाही शासनाने अद्याप कच्ची मतदार यादी प्रसिद्ध केली नव्हती. शासनाकडून निवडणूक जाणीवपूर्वक लांबवली जात असल्याचा आरोप करत राधानगरी तालुक्यातील स्वामी समर्थ सहकारी दूध व्यावसायिक संस्थेने माननीय उच्च न्यायालय सर्किट बेंच कोल्हापूर येथे याचिका दाखल केली होती. 29 जुलै रोजी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती मिलिंद जाधव आणि न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही कच्चे मतदार यादी प्रसिद्ध न केल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त करत शासन आणि दुग्ध विभागाला गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच निवडणूक कार्यक्रम तातडीने सुरू न केल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान मानून संबंधितांवर कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल असा इशाराही न्यायालयाने दिला. या याचिकेमध्ये संस्थेच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ श्रीनिवास पटवर्धन आणि ॲडव्होकेट भूषण मंडली यांनी बाजू मांडली. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीला आता वेग येणार का? शासन पुढील काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. लाईव्ह 24 तास न्यूजसाठी समाधान हातोगडे. अधिक ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लाईव्ह 24 तास न्यूजला सबस्क्राईब करा. भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची.